नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपल्या घरी हळदीचा, पुण्यवचनाचा आणि केळवणाचा कार्यक्रम एकत्र होते। तर सगळ्यात पहिला केळवणाचा कार्यक्रम चालू होत होता। त्याआधी डेकोरेशन बघा आपल्या घरातले किती सुंदरपणाने करत होते, सगळेजण एकदम मिळून मिसळून करत होती। आणि केळवणात आपल्यासाठी ना काकी आपली गाजरचा हलवा बनवत होती, तर तिला मदत करणारे कोण तर हे दोघेच होते, काका आणि आपला सोहर्ष। आणि आता गाजरचा हलवा रेडी होतच आलाय, तर आपण पण तयारी करूया म्हटलं आणि येऊन बसलो केळवणासाठी। आणि आपले पप्पा काका वगैरे गाणी म्हणत म्हणत मस्तपैकी लग्नाची वाइब्स एन्जॉय करत डान्स वगैरे करत होते। आणि ती सगळी भावंडं लग्नानिमित्ताने एकत्र आली होती, त्यामुळे खूप खुश होती आणि त्यांना खुश बघून मला पण खूप आनंद झाला होता। आणि तेवढ्यात त्यांची नजर पडली माझ्यावरती आणि मला पण ओढत घेऊन गेले डान्स करण्यासाठी। आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, प्रसाद खानोलकरला अजिबात डान्स करता येत नाही, तरी त्यांच्या खुशीसाठी आपण तोडका मोडका डान्स केला। आणि तुम्हाला माझा डान्स कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आणि फायनली संध्याकाळी टाइम आला होता हळदीचा, आणि हळदीसाठी आपण खास मागवलं होतं बँजो। आणि तुम्हाला तर माहितीच असेल, हळदीला नाचायची मजा फक्त बँजोच्या तालावरतीच आहे। मग त्यानंतर फायनली टाइम झाला होता हळद लावायचा। आपल्या सगळ्या घरातल्याने आपल्याला हळद वगैरे लावून घेतली, आपण पण मित्रांसोबत थोडंसं रील वगैरे बनवून घेतला। आणि फायनली आपला असा होता हळदीचा व्लॉग। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।